आज पूर्वजांचे माझ्या गांधींचं हॉस्पिटल या काव्यसंग्रहातील या 70व्या कवितेचे शीर्षक आहे आज पूर्वजांचे. अभंग फॉर्मॅटमध्ये असणारी ही कविता अत्यंत सुरेख. कवितेचे शीर्षक आज पूर्वजांचे. कवी सुनील रामदास कांबळे, अर्थात माझीच कविता आहे. आज पूर्वजांचे. आज पूर्वजांचे. आज पूर्वजांचे स्मरावे कथन. कथन कथ न कथ न कथन कथ न. आज पूर्वजांचे स्मरावे कथन. आज पूर्वजांचे स्मरावे कथन. स्मरावे कथन. फरक आहे का काही? प्रगती आहे. निसर्गाचा नियम आहे. जो निसर्गाने चालतो तो निसर्गाचा हिस्सा असतो. मानव हा आजपर्यंत निसर्गाशी लढत आला आहे आणि तो लढत राहील, यामध्ये काही शंका नाही. जो मानव आहे तो मानवतेला निसर्गाच्या विरुद्ध उचलून धरेल. जर शक्य झालं नाही तर जोड करेल. जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत मानवतेच्या कक्षा जोपर्यंत ओलांडणार नाही तोपर्यंत. आज पूर्वजांचे स्मरावे कथन. मनसोक्त मटन हात अडावे. ज्यांच्या रक्तात कॅनिबॅलिझम असतो ते फार काळ स्वतःला बंदिस्त ठेवू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. मग तो मानव असला काय किंवा मग एखादं जनावर. ज्यांच्या रक्तात कॅनिबॅलिझम असतो तो कुण्या ना कुण्या रूपामध्ये पुढे येतोच. आज कॅनिबॅलिझमचं स्वरूप तेवढं बदललं. एखाद्या निर्दोष तरुणाला बलात्काराचा आरोप लावून जेव्हा त्याची लैंगिक अवयव निष्काम केल्या जातात, त्याच्या समस्त कुटुंबाला देशोधडीला लावलं जातं, त्याचं आयुष्य बर्बाद केलं जातं, समुच्चाटन केलं जातं. हा कॅनिबॅलिझम नाही आहे. हा कॅनिबॅलिझम आहे. ज्यांच्या रक्तात कॅनिबॅलिझम आहे ते फार काळ लपून राहू शकत नाही. आज पूर्वजांचे स्मरावे कथन. मनसोक्त मटन हात अडावे. कॅनिबॅलिझम कधी लपून राहू शकत नाही. उधान क्रौर्याची तान सत्य झाले गत प्राण. उधान क्रौर्याची तान सत्य झाले गत प्राण. आणि न्यायवेदी चिडी चूप. आणि न्यायवेदी चिडी चूप. बाटले
लुईला ज्यांचे तूप बाटले, लुई राजांचे तूप वाजले, मानवतेचे सूप, उधाण क्रौर्याची तान. आजचा कॅनिबॅलिझम हा उधाण क्रौर्याची तान घेऊन परत एकदा पुनरुज्जीवित झालेला आहे. राज्यघटनेचा आधार घेऊन ह्या कॅनिबॅलिझमचं पोषण केलं जात आहे. आणि हा कॅनिबॅलिझम फक्त लेबल तेवढं वेगळं, दारू तीच घेऊन आलेलं आहे. आणि ती प्रचंड प्रमाणामध्ये अवघी जातच्या जात गिळंकृत करण्याची क्षमता प्रयत्न चालू आहेत. सबंध जात, फक्त महार हे नावच नाही तर महार ही जातच या पृथ्वी तलावरून नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. दिसतो, जाणवतो. मी स्वतः याचं जिवंत उदाहरण आहे आणि मी स्वतः जिवंतपणे याची साक्ष सुद्धा देतोय. ज्याला हवी आहे ते कधीही येऊन घेऊन जाऊ शकतात. मी स्वतः जिवंतपणे याची साक्ष देतोय. अवघी महार जात या महाराष्ट्रातली, या भारतातली सवर्ण मंडळी गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतायत आणि मी याची साक्ष देतोय. ही वस्तुस्थिती आहे. हा कॅनिबॅलिझम फक्त लेबल तेवढं वेगळं घेऊन आलाय. दारू तीच आहे, परंतु ती कशी आहे? प्रचंड प्रमाणामध्ये. ज्यांच्या रक्तात कॅनिबॅलिझम असतो ते फार काळ स्वतःला बंदिस्त ठेवू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. मग ते जनावर असो किंवा मग माणूस. आज पूर्वजांचे स्मरावे कथन, मनसोक्त मटन हातडावे. पूर्वी गाईचं मटण खाल्लं जायचं माणसांसोबत. आता फक्त माणसांचं मटण चालतं, गाईचं मटण चालत नाही. पूर्वी गाईच्या मटणासोबत थोडंसं माणसाचं मटण चालायचं, पण माणसाच्या मटणामध्ये असणारी जी झिंग आहे ती गाईच्या मटणात नाही. म्हणून गाईचं मटण सुटलंय आणि गाईच्या मटणाच्या जागी माणसाचं मटणच फक्त उरलंय. माणसाच्या मटणाच्या जोडीला आता गाईचं मटण उरलं नाही. आज पूर्वजांचे स्मरावे कथन, मनसोक्त मटन हातडावे. खाण्यापिण्याचा न बाळगावा नेम. खाण्यापिण्याचा न बाळगावा नेम, कायद्यापुढे सेम असावे. खाण्यापिण्याचा न बाळगावा नेम, कायद्यापुढे सेम असा कायदा सांगतो. कायद्याचा आधार घेऊन मिळवणूक करू. सर्व प्रकारचे आर्थिक, लैंगिक, शारीरिक, मानसिक पिळवणूक. स्वप्न येत असतील ना तुम्हाला? स्वप्नाचे सौदागर माहिती आहेत का? तुम्हाला जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांचे सौदागर कुठे असतात माहिती आहे? या गोष्टी सांगायला नाही पाहिजे, परंतु काळ असा आला की सांगणं भाग पडतं. जेव्हा एखादा निर्दोष जीव तळमळून मरणाची भीक मागतो, तेव्हा या असल्या दैवी अस्त्रांवर ज्याचं प्रभुत्व असतं ते हात, ते प्रभुत्व
माणसाचा आहे की माणूस म्हणून घेणाऱ्या कुण्या मानव जातीच्या गुवाचं हा तपास होणं आवश्यक असतं. आणि म्हणून हा उल्लेख अपरिहार्य ठरतो. मानसिक बौद्धिक पिळवणूक होते आणि स्वप्नाचे सौदागर ती पिळवणूक करत असतात. आता ते कुठं असतात, कोण आहेत, हे जे समजदार आहेत त्यांना कळेल. आर्थिक पिळवणूक, तुम्हारा खर्चा आज से शुरू. खर्च वाढत जातो, बचत कमी होत जाते, उत्पन्न तुटपुंज पडत जातं. ज्याची आर्थिक पिळवणूक सुरू असते, काही हिशोब नसतो, काही सुमार नसतो अशा लोकांना. कसा उधळी लोकांचा पैसा, ना होणार लुटारू ऐसा. कसा उधळी लोकांचा पैसा, ना होणार लुटारू ऐसा. ना होणार लुटारू ऐसा. जुलुमशाहीने धमाल केली, जुलुमशाहीने धमाल केली. लुई राजेंनी कमाल केली, लुई राजेंनी कमाल केली. स्वराज्याची धमाल केली. कोणी विचारणार नाहीये, कोणीच विचारणार नाही, कोणी बोलणार नाही, कोणी जाब विचारणार नाही. स्वराज्य, स्वराज्य हे लुई राजेंचं, उत्पाताच्या काजेचं. या लुई राजेंच्या स्वराज्यात जाब विचारणार कोणी राहिलं नाही. म्हणून खाण्यापिण्याचा न बाळगावा नेम, कायद्या पुढे सेम असावे. अडकली ज्यांच्या गळ्यामध्ये हाड, अडकली ज्यांच्या गळ्यामध्ये हाड. अडकली ज्यांच्या गळ्यामध्ये हाड, अडकली ज्यांच्या गळ्यामध्ये हाड. गळ्यामध्ये हाड, गळ्यामध्ये हाड. अडकली ज्यांच्या गळ्यामध्ये हाड, वेळ होती दाड म्हणतात. अडकली ज्यांच्या गळ्यामध्ये हाड, वेळ होती दाड म्हणतात. भल्या भल्यांना केले, भल्या भल्यांना केले, भल्या भल्यांना केले, भल्या भल्यांना केले, भल्या भल्यांना केले. होते ज्यांनी भ्रष्ट, भल्या भल्यांना केले होते ज्यांनी भ्रष्ट. झाले तेच श्रेष्ठ दिगंतात. भल्या भल्यांना केले होते ज्यांनी भ्रष्ट. झाले तेच श्रेष्ठ दिगंतात. अरे स्वतः तर भ्रष्ट होतेच होते, परंतु दुसऱ्यांना सुद्धा, आणि तेही भल्या भल्यांना, ज्यांनी भ्रष्ट केलं तेच श्रेष्ठ झाले. व्यवस्था आहे कुणाची? अरे जे स्वतः तर भ्रष्ट होतेच, परंतु दुसऱ्यांना सुद्धा ज्यांनी भ्रष्ट केलं, आणि नुसतं केलं नाही तर भल्या भल्यांना भ्रष्ट केलं, तेच श्रेष्ठ झाले दिगंतात. बरसून जो गेला हाची, मेघास सावली ह्याची. आज ही गच्ची बोललीच बाय. बरसून जो गेला हाची, मेघास सावली ह्याची. आज ही गच्ची
बोललीच बाय. बघा महाराज, अजूनही सुच्ची वल्लीच हाय. बघा महाराज, अजूनही सुच्ची वल्लीच हाय. कमीत कमी महाराजांनी तरी समजूतदारपणाचीच भूमिका स्वीकारावी. अरे ज्यांच्याकडे अस्त्र शस्त्र आयुधे आहेत, ज्यांच्या हातामध्ये लौकिक अलौकिक सामर्थ्य आहे, निदान त्या महाराजाने तरी समजूतदारपणाची भूमिका बाळगावी. महाराज सुच्चीकडे एकटक पाहत, जगदंब जगदंब जगदंब. आमच्या मासाहेब दिसायला जर इतक्या जर असल्या असत्या तर आम्ही सुद्धा इतक्या जर जन्माला आलो असतो. महाराजांची लायकी. अरे ठीक आहे, प्रजा आहे म्हणत असते, हजारो व्यक्ती तितक्या वल्ली असतात, म्हणून काय महाराजही जगदंब जगदंब. जपनाम महाराज, जपनाम जपनाम महाराज. हे आजचं वास्तव, हे यांचं स्वराज्य, हे यांचे महाराज. बाबा निराला भल्या भल्यांना केले होते ज्यांनी भ्रष्ट. भल्या भल्यांना केले होते ज्यांनी भ्रष्ट, झाले तेच श्रेष्ठ दिगंतात. बघा महाराज, अजूनही सुच्ची वल्लीच हाय. महाराज सुच्चीकडे एकटक पाहत, जगदंब जगदंब जगदंब. आमच्या मासाहेब दिसायला इतक्या रे काय अस्त्र शस्त्र आयुध, लौकिक अलौकिक पारलौकिक आयुधे शस्त्रे अस्त्रांनी सज्ज महाराज. सुच्चीकडे एकटक पाहत म्हणतो कसा, आमच्या मासाहेब असल्या असत्या, आमच्या मासाहेब जर दिसायला इतक्या जर असल्या असत्या तर आम्ही सुद्धा इतकेच जर जन्माला आलो असतो. वाह महाराज, आणि वाह महाराजांचं स्वराज्य. आईचं गुगल तुमच्या, तर तुमच्या आईचं गुगल गाबळलंय. तर तुमच्या आईचं गुगल गाबळलंय. भल्या भल्यांना केले होते ज्यांनी भ्रष्ट, झाले तेच श्रेष्ठ दिगंतात. चढाओढ त्यांनी, चढाओढ त्यांनी, चढाओढ त्यांनी ऐसी दाट केली. चढाओढ त्यांनी ऐसी दाट केली, मानवता मेली पायदळी. सोशल डिस्टन्सिंग, मास्क कंपल्सरी, 4 हातांचा फरक. तू मला टच करू नको, मी तुला टच करणार नाही.
मी तुझ्या घरी खाणार नाही, तू माझ्या घरी खाऊ नको, मी तुझ्या घरी येणार नाही. उभं जरी राहायचं असेल तर 4 हात दूर राहा, तुझा साधा स्पर्श सुद्धा. तुझीच तर झलक, तुझीच तर झलक, प्रलय मुद्रेचा फलक. आठवतो कोरोना? कोरोना हा ब्राह्मण्यवादाशिवाय दुसरं काय आहे? कोरोनाचा प्रोटोकॉल जर तुम्ही बघितला तर ब्राह्मण्यवादाशिवाय दुसरं ते काय आहे? तुझीच तर झलक, तुझीच तर झलक, प्रलय मुद्रेचा फलक. तुझीच तर झलक, प्रलय मुद्रेचा फलक. जवळ कसा आला, तुझा स्पर्श कसा झाला, आता शिंपडावा लागेल मला गोमूत्र प्याला. जवळ कसा आला, तुझा स्पर्श कसा झाला, आता शिंपडावा लागेल मला गोमूत्र प्याला. दिसतो तूच ना ठळक, दिसतो तूच ना ठळक, प्रलय मुद्रेचा फलक. तुझीच तर झलक, प्रलय मुद्रेचा फलक. तुझीच तर झलक, प्रलय मुद्रेचा फलक. जवळ कसा आला, तुझा स्पर्श कसा झाला, आता शिंपडावा लागेल मला गोमूत्र प्याला. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, ब्राह्मण्यवाद नव्हे. कोरोनाचा प्रोटोकॉल आणि ब्राह्मण्यवाद यामध्ये काय अंतर आहे? तुझीच तर झलक, प्रलय मुद्रेचा फलक. ब्राह्मण्यवाद म्हणजे मानव जातीचा अंत आहे, अवघ्या मानव जातीचा विनाश आहे. ब्राह्मण्यवाद म्हणजेच प्रलय आहे. जगाने सिद्ध केलंय, जगात सिद्ध झालंय. चढाओढ त्यांनी ऐसी दाट केली, मानवता मेली पायदळी. रे, माणसाला माणसांच्या कवेत घेण्या एवढं सुख, माणसाला मिठी मारण्या एवढं सुख दुसरं कोणतंच नाही. माणसाला माणूस म्हणून त्याच्यावर प्रेम करणं, या एवढं मोठं हृदय दुसरं कोणतंच नाही. सगळं मातीमोल कर, सगळ्या मानवतेला पायदळी तुडून टाकलं. आणि जवळ सुद्धा येऊ नको, स्पर्श सुद्धा करू नको, तोंडाला मास्क बांध, स्पर्श सुद्धा करू नको. खाणं पिणं तर खूप दूर राहिलं. काय इतकी अशी कोणती अटीतटीची आणि बाणीची वेळ आली होती की ज्यामुळे इतकं नीच व्हावं लागलं? चढाओढ त्यांनी ऐसी दाट केली, मानवता मेली पायदळी. शरणागतांचीही केली नाही गय. शरणागतांची त्रिवार शरण आले होते. 1956 त्रिवार शरण आले होते, त्रिवार शरण आले होते, हो ना. 1956 त्रिवार शरण आले होते. शरणागतांचीही केली नाही गय. एक गालावर मारलं म्हणून दुसऱ्या गाला समोर करायला ते काही ही माणसाची विष्ठा म्हणजे काही इंग्रज नव्हे की दुसऱ्या गालावर मारणार नाही आणि पहिल्या गालावर मारण्याचा पश्चाताप होईल. 3 वेळ शरण गेलात म्हणून तुम्हाला जिवंत सोडतील
असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या भ्रमात राहू नका. महाराजागी जोहार, रोपीत चालले खाष्ट, अवघे राष्ट्र झाले दुष्ट. महाराविना महाराष्ट्र. महाराजागी जोहार, रोपीत चालले खाष्ट, अवघे राष्ट्र झाले दुष्ट. महाराविना महाराष्ट्र, अवघे राष्ट्र झाले दुष्ट. महाराविना महाराष्ट्र, महाराविना महाराष्ट्र, महाराविना महाराष्ट्र. कविता आहे माझी, सांगितलं अगोदरच. हे इंग्रज नव्हे की एका गालावर मारल्यावर जर तुम्ही दुसरा गाल समोर कराल तर तुमच्या गालावर मारण्याचा पश्चाताप ज्यांना होईल ते इंग्रज नव्हेत. अरे हे 2500 वर्षांपूर्वी विघटनाची मर्यादा ओलांडून गेलेलं पाप. पाप म्हणजे माणसाचा गू. आता माणसाचा गू म्हणायला सभ्य माणसांपुढे गू गू 4-4 वेळेस म्हणायला योग्य वाटत नाही, म्हणून आपण त्याला पाप म्हणतोय. 2500 वर्षांपूर्वी मर्यादा, विघटनाची मर्यादा ओलांडून गेलेलं. विघटनाची मर्यादा कधी ओलांडलंय? 2500 वर्षांपूर्वी. सर्व जगांकडे पुरावा आहे. 2500 वर्षांपूर्वी विघटनाची मर्यादा ओलांडून गेलेलं पाप हे. आणि ह्या पापापुढे जर तुम्ही दुसरा गाल समोर कराल, तुम्हाला काय वाटतं? मुक्का घेईल तो, मायेचा हात फिरवेल गालावून, पश्चातापाने दग्ध होईल. 2500 वर्षांपूर्वी विघटनाची मर्यादा ओलांडून गेलेलं मानव जातीचा पाप आहे. तुम्ही शरण जाल आणि तो तुमची गय करील असं जर तुम्हाला वाटत असेल तर या भ्रमातून जेवढं लवकर बाहेर पडाल तेवढं बरं. मला उशीर झाला, मी काही करू शकलो नाही. मी विश्वासाचा बळी पडलो, म्हणून ना लग्न, ना नोकरी, ना बायको, ना काहीच नाही. सगळं आयुष्य व्यर्थ गेलं माझं. तुमच्या पुढे जिवंत उदाहरण आहे माझ्या आयुष्याचं जिवंत. याच देही याची डोळा तुम्हाला सांगतोय. जागे व्हा, बाहेर पडा. तुम्ही त्यांचा कितीही उदो केलात, तुम्ही त्यांना कितीही आपलं मानलं, फारच फार अरे कारे म्हणून मारण्यापेक्षा काय यार करून मारेल. पण मारेल नक्की, फक्त कसं मारेल हाच तेवढा फरक आहे. अरे मग वाघ म्हणल्यावर जर ही खात असेल आणि वाघोबा म्हणल्यावर ही खात असेल तर पापाला पाप का म्हणत नाही? तर पापाला पाप म्हणून का मरत नाही? पापाला पाप म्हणून मरा. पापाला पुण्याचा मुलामा चढवून का जगता? मी तर ठरवलंय, शेवटच्या श्वासापर्यंत मानव जातीचा गू या गुगलला टॉप. हा गुगल शरणागतांचीही केली नाही गया. त्रिवार शरण केले 1956ला. तरीही सुनील रामदास कांबळे जन्माला येतात आणि अशा दर्जाचं आयुष्य जगतात. काय गुन्हा आहे माझा? इतक्या वेदना, इतकी दीनता, इतकी दरिद्रता. काय गुन्हा आहे? काय चूक आहे माझी? शरणागतांचीही केली नाही गय, कसले आले भय.
आस म्हणती. शरणागतांचीही केली नाही गय, कसले आले भय, आस म्हणती. करावा का त्यांनी विकृतीचा आरोप, करावा का त्यांनी विकृतीचा आरोप, बेश्रमाचे रोप अंगणी ज्यांच्या. बुडातून बेश्रम उगवली आणि म्हणतात कसे, काय बसायला सावली झाली. ती ढोपरातून मागून पुढून सगळी बेश्रमाची रोप उगवली आणि हे पाप म्हणतंय कसं, काय बसायला सावली झाली. जग्गो काय बसायला सावली झाली. इतकी निष्ठावलेली निर्लज्जता. म्हणालो मी 2500 वर्षांपूर्वी विघटनाची मर्यादा ओलांडलेलं पाप आहे. ह्यांच्या बुडातून जरी बेश्रमाची झाडं उगवली मागून पुढून, तरीही हे असंच म्हणतील, काय बसायला सावली झाली. निष्ठावलेली निर्लज्जता आहे. मानव जातीनं वेळीच सावध झालेलं बरं. परत एकदा कोरोना आपलं भयान रूप घेऊन परत येण्या अगोदर, किंवा दुसरा एखादा मार्ग, दुसरं एखादं रूप प्रलयाचं उद्भवण्या अगोदर मानव जातीने वेळीच सावध झालेलं बरं आहे. मी सांगितलं, माझ्या परीनं मी सांगतोय, माझ्या परीनं मी जगाला सचेत करण्याचा प्रयत्न करतोय. मी माझ्या परीनं प्रयत्न करतोय. शेवटी ऐकणं न ऐकणं हा वेगळा मुद्दा आहे. करावा का त्यांनी विकृतीचा आरोप, बेश्रमाचे रोप अंगणी ज्यांच्या, अर्पावी चरणी ज्यांच्या, भाव सुमने सारी. अर्पावी चरणी ज्यांच्या, अर्पावी चरणी ज्यांच्या, अर्पावी चरणी ज्यांच्या, भाव सुमने सारी. नैतिक त्यांची लाचारी ऐसी कैसी. त्यांच्या चरणावर आपण आपल्या निष्ठा समर्पित करतो, त्यांचा मोठेपणा मान्य करून त्यांना शरण जातो, त्यांना आपल्यापेक्षा मोठं म्हणून त्यांचा आदर करतो, त्यांचा सन्मान करतो, त्यांना आपल्यापेक्षा आपले आदर्श मानतो. इतकं करूनही ते जर आपली नैतिक पातळी जोपासू शकत नसतील, अर्थ काय? बरसून जुगेला हाची बघा महाराज, अजूनही सुच्ची वल्लीच आहे. महाराज, निदान महाराजांनी तरी समजूतदारपणाची, ज्यांच्याकडे लौकिक अलौकिक जगातली सर्व अस्त्र शस्त्र आणि आयुधे आहेत, त्या महाराजांनी तरी किमान समजूतदारपणाची भूमिका स्वीकार. महाराज सुच्चीकडे एकटक पाहत, जगदंब जगदंब, आमच्या मासाहेब दिसायला इतक्या उंदर असल्या असत्या, आम्ही सुद्धा इतकेच उंदर जन्माला आलो असतो. लायकी रे माणसाची. आईचं गुगल ह्यांना मोठं मानणार तुम्ही, ह्यांच्या प्रति समर्पित व्हाल, ह्यांना शरण जाल. ह्या लायकीची ह्यांना त्रिवार शरण जाल तुम्ही, त्रिवार शरण जाल. आणि तुम्हाला वाटतं की ते तुम्हाला सोडतील. अरे फक्त तोपर्यंतच सोडतील जोपर्यंत त्यांचं हित तुमच्या हिताच्या आड येत नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्या हिताआड याल,
कसपटासारखं उचलून बाजूला फेकतील. फेकतायत, गरज असो नसो फेकतायत. सांगितलं अगोदर, महारांजागी जोहार रोपीत चालली एक खाष्ट, अवघे राष्ट्र जाहले दुष्ट, महारांविना महाराष्ट्र. कविता आहे माझी. माझ्या चॅनलवर कधी येऊन पहा. मायद्रोही वाङ्मय सांगितले मी तिथे. अर्पावी चरणी ज्यांच्या, भाव सुमने सारी, नैतिक त्यांची लाचारी, ऐसी कैसी. नैतिक त्यांची लाचारी, ऐसी कैसी. जगदंब जगदंब.